सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। अवघ्या 6 तासांच्या आत आरोपी जेरबंद। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सोनारी गावातील फिर्यादी स्नेहल केदारनाथ हांडोरे वय 19 वर्ष, हल्ली मुक्काम सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यांचे फिर्यादीवरून त्यामागील काही दिवसांपासून पती पत्नी यांच्या घरगुती वादातून माहेरी सोनारी, तालुका सिन्नर येथे आईवडिलांसोबत राहत होत्या। दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी स्नेहल ही तिच्या माहेरी तिच्या आईवडिलांसोबत सोनारी येथे झोपलेली असताना तिचे पती केदार दशरथ हांडोरे व त्यांचे साथीदार गणेश सूर्यभान थोरात, विशाल तुपसुंदर, हरीश डुंबरे व कृष्णा थोरात यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आईसोबत झटापटी करून तिचे पती केदार हांडोरे यांना फिर्यादीचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवून फिर्यादी व फिर्यादीचे आईसोबत झटापट करून फिर्यादी यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला। तसेच केदार हांडोरे याने फिर्यादी व फिर्यादीच्या आई यांना ठार मारण्याच्या उद्देशाने स्वतःला काहीतरी ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेऊन त्या अवस्थेत त्याने फिर्यादी व फिर्यादीच्या आई यांना मिठी मारून त्यांना गंभीर दुखापत केली। हा सर्व प्रकार त्याचे साथीदार गणेश सूर्यभान थोरात, विशाल तुपसुंदर, हरीश डुंबरे व कृष्णा थोरात यांनी बघून ते तेथून पळून गेले म्हणून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी: 1. गणेश उर्फ ऋषिकेश सूर्यभान थोरात, दुसरा MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील तडीपार विशाल साहेबराव तुपसुंदर, तिसरा आरोपी हरिश्चंद्र बाळासाहेब डुंबरे व चौथा आरोपी कृष्णा थोरात यांचा शोध घेणेकामी श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी त्यांच्याकडील गुन्हेशोध पथकाचे अंमलदारांना रवाना करून तात्काळ नमूद गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। आरोपी नामे: गणेश उर्फ ऋषिकेश सूर्यभान थोरात, त्याचबरोबर विशाल साहेबराव तुपसुंदर, हरिश्चंद्र बाळासाहेब डुंबरे, सर्व राहणार पांचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यांचा अवघ्या 6 तासात शोध घेऊन त्यांना पकडण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। आरोपी नामे कृष्णा थोरात हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेणे चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।